चला मग सगळे आता गुकेश येत आहे आणि हा आहे आपला गेम नंबर 6. सो तुम्हाला सगळ्यांना मोठं वेलकम. 6 का 6? 6वा गेम आहे हा. आणि मराठी गुकेश चेस बेस इंडियावर मराठी कॉमेंट्री मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप हा खूपच महत्वाचा राऊंड. 6वा गेम अमृता. नेहमीच खूप चांगला असतो टूर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. फिशर स्पास्की बघू आपण, किंवा कार्लसन नेपो, किंवा नेपो डिंग, हो ना. सगळ्यांमध्ये. आणि तो बघ आता कॉलर ऍडजस्ट केली त्याने त्याची टिपिकल, आणि असा चेहरा त्याचा फायर ऑन द बोर्ड सारखा झालेला होता. हो, एकदमच फोकस्ड असतो आणि त्याला माहित आहे आज ब्लॅक पीसेस आहे मला, आणि व्हाईट कडून डिंग लिरेन कदाचित कोणतीही ओपनिंग खेळू शकतो अमृता. लास्ट टाइम नेपो समोर डिंगला 6व्या गेम मध्ये व्हाईट पीसेस होते आणि त्यांनी लंडन सिस्टम खेळली होती. अरे बापरे. आणि मॅग्नस वर्सेस नेपो मध्ये पण 6वा गेम सगळ्यात गेम चेंजर झाला होता. 136 मूव्ह झाले होते. इथे आपण बघू शकतो डिंग लिरेन आलेला आहे, एक हँडशेक केलेला आहे त्यांनी. आणि आता शांतपणे मॉरिस बसलाय तो. ॲशली असं. हा होस्ट आहे जे प्लेयर्सला इन्व्हाइट करणार आणि त्यांच्याबद्दल सांगणार. तो बघ ना, डिंग किती छान असा मस्त काम असून ऍडजस्ट करतायत दोघेही लोक. ते पीसेसला तयार करतायत एका युद्धासाठी. आणि आता आपण तिथे जाऊ आणि मॉरिस ॲशलीला ऐकू. Ladies and gentlemen, and children of all ages, welcome to Game 6 of the FIDE World Championship, presented by Google, held here at the Aquarius Hotel at the luxurious Resorts World Sentosa in beautiful Singapore. I'm Maurice Ashley, and it is my distinct pleasure to introduce the two players who are competing for the title of World Chess Champion. First, the challenger from India, Gukesh Damaraju. And from China, the world champion, Ding Liren. आणि अमृता, नेहमी एक कोणीतरी गेस्ट येतं जे मूव करणार आहे, आणि ह्यावेळेस गुगलच्या एपॅक रिजनच्या प्रेसिडेंट आलेला आहे. त्याने D4 मूव केली आहे. हे खूपच इंटरेस्टिंग मूव त्यांनी केली आहे, कारण डिंगनी पहिल्या गेम मध्ये व्हाईट कडून E4 खेळला होता. बघ, नाईट F3. तो आज D4 खेळणार का? मागे घेतली मूव परत, पण पॉन And मागे with जात that, नाही. let the game begin. आणि लेट द गेम्स बिगिन हा आहे ॲम्बिट रिकॅप ऑफ द डे. डिंगनी D4 खेळलं अमृता. अरे गुगलचं त्याने D4. फॉलो केलं. हो, गेस्टला माहीत पडलं की डिंगला हे खेळायचं होतं, आणि गुकेशनी पटकन नाईट काढला. तो अजिबात दाखवला नाही की मी सरप्राईज झालेलो आहे. D4 नाईट F6 ला थोडेसे ऍक्टिव्ह पोझिशन्स येतात. आणि काय? अमृता, लंडन सिस्टम. आई शपथ, हे खूपच रेअरली बघता येतंय वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. हो, एकदमच वेगळंच. डिंग लिरन म्हटलं 6व्या गेम नेपो समोर मी लंडन मध्ये जिंकलो होतो, आता परत खेळतो तेच ओपनिंग. आणि गुकेश स्वतः व्हाईट कडून लंडन खेळतो, त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स खूपच हाय आहे. हो, ॲक्च्युली आता लंडन सिस्टम भरपूर प्लेयर्स खेळत आहेत. गुकेश असू दे, अर्जुन असू दे, मॅग्नस कार्लसन हा सुद्धा खूप खेळतो लंडन सिस्टम. आता नाईटला बाहेर काढलेला आहे. आणि आपण एक छोटीशी डिटेल बघू ब्लॅकच्या लास्ट मूव नंतर. बिशप जे आहे तो खूप अडकलेला वाटतोय त्याला. आता पॉन कडून तो बाहेर जाता येत नाही. हो, आणि व्हाईटचा बिशप मात्र त्या लॉंग डायगनल वरती चांगला दिसतोय. हो, आणि आता पॉन स्ट्रक्चरचा बाहेर उभा आहे. बिशप बाहेर येऊ शकतो. डिंगनी त्याचं जॅकेट काढलंय. असं एकदा प्लेअर जॅकेट काढतो ना की मला वाटतं की तो एक लॉंग फाईटसाठी तयार झालेला आहे. हा, वाटतंय तरी तसं. सिम्पल साधा पांढरा शर्ट घालून आलेला आहे तो. हो, आणि बिशपला बाहेर काढून आता बिशपच्या समोर आलेला आहे तो. पण हा तसा बॅड बिशप असता तो आत असता तर पॉनच्या, पण तो पॉनचेनच्या बाहेर आहे, त्यामुळे तो एक्सचेंज झाला तरी चालतोय. आणि आता आपण बघितलं तर डिंग लिरेननी एक चेक दिलेला आहे. हा मूव खूप नॉर्मल नाही आहे, म्हणजे एवढा पॉप्युलर नाही आहे जितका दुसऱ्या मूव्ज होते त्या पोझिशनमध्ये. पण अमृता, आता आपण बघू की डिंग लिरेनच्याकडे एक स्ट्रॅटेजिक आयडिया आहे. स्ट्रॅटेजिक म्हणजे पोझिशनल म्हणू शकतो आपण. त्याने बिशप कडून नाईटला मारला.
पण त्याचे डबल बिशप तर गेले म्हणजे. हो, कारण तो दुसरा बिशपला पण आता एक्सचेंज करणार आहे, म्हणजे ओपोनंटकडे पण बिशप पेअर नाही राहणार. पण ह्याचातनं त्याची आयडिया काय आहे माहिती आहे का, त्याला खेळायचं आहे या बिशपच्या अगेन्स्ट. तो म्हणतोय हा बिशप जास्त हुशार वाटत नाहीये हो, असं. आता तू बघ, हे बिशप इथे काही जास्त करणार नाही, इथे काय नाही करणार. इथे आला तर चांगला असता, पण तो येऊ शकत नाही कारण क्वीननी ते थांबवलंय. आता क्वीन मागे जाऊन ह्या पॉनवर अटॅक केलाय, तुम्ही मारू शकत नाही कारण तुमची राणी मरणार इथे. तर गुकेश पुढे आलेला आहे नाईट घेऊन. पण ती क्वीन A3 वरती अशी विचित्र आहे का ठीक आहे? हे सगळं डिंग लिरेनचं प्रिपरेशन आहे अमृता, आणि ही पोझिशन ऑलरेडी खेळली गेली आहे. जर तुम्ही इथे मारलं तर मी नाईटकडून मारून तुमचा हा पॉन मरणार, म्हणून गुकेशनी पॉन पुश केलेला आहे. हा खूपच भारीतला मूव केलेला आहे गुकेशनी. बिशपला उघडलाय आणि क्वीन इथे जाऊ शकते. अरे वा, म्हणजे नाईटनी सेंटर नाईट. फुल चॅलेंज आहे. हो, नाईटनी नाईट मारलं, आता गुकेशनी पॉननी नाईटला मारलं. आता आपण बघूया, तर हा पॉन मरतोय अमृता. क्वीन ह्या पॉनला मारू शकते. त्याला कसं वाचवणार आहे? झालेलं आहे, पॉन गेला. आता पॉन वी आर पॉन डाऊन, एक पॉन डाऊन आहे. पण गुकेश म्हणतो हे बघ, तुझं किंग सेंटर मध्ये आहे, जर तू कासल केलास तर तुझं रुक मरेल, तर तू कासल करू शकत नाही, माझा बिशप इथे येऊन तुला अडकवतील, म्हणून नाईटला बाहेर काढलं. आणि ह्याची आयडिया अमृता आहे, लॉंग मारलं तर? कासलिंग करायची आहे त्याला. पॉनला मारलंय. गुकेशनीच विचारला तोही प्रश्न. हो, आणि व्हाईटनी लॉंग कासल केलेलं आहे ह्या पोझिशन मध्ये, लांब कॅसल मराठीत. हो. आणि आता हा पॉन तर मेला आहे, आता दुसरा पण पॉन मरणार आहे इथे. क्वीन टेक्स पॉन. आणि हा तर सरळ खातोय, त्याला काही भीती नाहीये का गुकेशला? आता गुकेशला जास्त काही भीती नाहीये, कारण तो ऑलरेडी हा प्रिपरेशन करून आलेला आहे. हा मूव जे केलाय डिंगनी, हा एक खूपच आधीची गेम होती, अरोनियन आणि डोमिंगस, त्याच्याकडून वेगळं झालेलं आहे. आणि आता रुकला ओपन फाईल मध्ये आणला अमृता. जर हा पॉन मारतो नाईट, तर एका मूव मध्ये चेकमेट होणार. म्हणून नाईटला इथे काढलं त्यांनी. नाईट C4. चहा पिता पिता ते पॉन मारलं गेलं असतं, पण म्हणून तो काही पित नाहीये चहा वगैरे. हो, आता नाईट पुढे येऊन त्याला इथे जायचंय, इथे जायचंय, भरपूर गोष्टी करायची आहे नाईटला. आणि आत्तासाठी डिंग तिथे गेलाय पण. हो, चहा प्यायला कदाचित. डिंग त्याचा रेस्टिंग एरियामध्ये जाऊन बनाना खातो, नट्स खातो. लोकांना खूप मजा येते तो काय करत असतो. आता रुक D2 खेळून तुम्हाला क्वीनवर अटॅक लावलेला आहे. आणि ब्लॅकचा आता बिशप पण चांगला वाटतोय, तो आधी कसा अडकलेला होता ना. हो, पण अमृता एक गोष्ट मात्र खरं आहे, आता रुक मरतोय, की रुकला जर वाचवलं तर त्याच्या नंतर हा नाईटला मारणं थोडंसं इम्पॉर्टंट वाटतं मला. कारण जर ते नाही केलं ना, आणि नाईट इथे बसून गेला किंवा इथे येऊन ह्या पॉनला मारून टाकलं, तर तुमचं बिशप जास्त काय नाही करू शकत. एक पॉन मारू शकतो, पण त्याच्या ऐवजी जास्त काही नाही. म्हणून आपण बघितलं की गुकेशनी त्या नाईटला उडवून टाकला. आणि ह्याला म्हणतात आता मेजर पीस एंड गेम. हो, ह्याला आपण 4th फेज ऑफ द गेम म्हणतो, कारण एक असतो ओपनिंग, दुसरा असतो मिडल गेम, तिसरा असतो एंड गेम. मेजर पीस एंड गेम हा 4th फेज म्हणतात, कारण हा मिडल गेम आणि एंड गेमच्या कुठेतरी मध्ये बसलेला आहे. इथे आपण बघू शकतो की पॉन स्ट्रक्चर थोडंसं वेगळंच आहे. कोणाला फायद्याचं आहे हे? आत्ता तरी एक थोडंसं आपण जर बघणार की डिंग हा पॉनला मारेल, गुकेश हा पॉनला मारेल, त्याच्यानंतर आपण थोडंसं ते पोझिशनला ॲनालाइज करू की कोणासाठी हे जास्त चांगलं आहे. तर पॉन मारलेलं आहे डिंगनी, पण बघा त्यांनी 40 मिनिटं घेतली अमृता ह्या मूव करायला, आणि क्वीननी हा पॉन मारला. आता जर तू बघशील तर व्हाईटकडे हा पॉन जे आहे C पॉन, तो पास्ट पॉन आहे, त्याला कोणी अडकवणार नाहीये. म्हणून कोणतीही एंड गेम क्वीन एक्सचेंज झाली की व्हाईटच्या फेवर मध्ये जाणार ती, कारण ब्लॅककडे जिथे एक्स्ट्रा पॉन्स आहेत त्यांना पुश करायला वेळ लागणार आहे. म्हणून गुकेश म्हणतो की मी राणी चेंज करणार नाही, एक्सचेंज मध्ये मला इंटरेस्ट नाही, मी क्वीन्स ठेवणार, म्हणजे तुम्ही पॉन पुश करता तुम्हाला येणार नाही, कारण तुमचा किंग वीक होणार.
तर डिंग जातो मागे, तो म्हणतो एक्सचेंज कर. त्याला करायचीच आहे आणि 40 मिनिटं शक्यतो घेत नाहीत कुठल्या मुलात, त्यामुळे ते खूपच आश्चर्य वाटलंय मला. हो, आणि गुकेश म्हणतो मी एक्सचेंज करणार नाही, डिंग म्हणतो एक्सचेंज कर. गुकेश म्हणणार मी नाही रे exchange बाबा, करणार नको रे, नाही. आत्ता नको. हो, कारण गुकेशच्या फेवर मध्ये नाहीये क्वीन ट्रेड. पण अमृता, जर तू बघशील तर इथे रेपिटेशन होण्याचं ऑप्शन आहे इथे. हे बघा, डिंगनी परत दुसऱ्यांदा तो रिपीट पण म्हणतो, केलेलं आहे. कर रे बाबा तू हे, चल ना, जाऊ दे. आणि क्वीन इथे गुकेशनी पण दुसऱ्यांदा केलंय. आणि आता डिंग रिपीट करणार का? कारण त्याची पोझिशन थोडीशी चांगली आहे आणि त्याने रिपीट केली तिसऱ्यांदा. आता जर गुकेश परत गेला इथे तर ड्रॉ होणार, आणि पण जाईलच. गुकेश नाही गेला. अरे पण त्याला ती पोझिशन एवढी हे नाहीये ग्रेट, तर कसं काय तो फाईट करतोय? गुकेश म्हणतोय की मी इथे फाईट करायला आलोय, सिंगापूरला आलोय, तिकीट घेऊन, विजा घेऊन, छान माझी पूर्ण टीम आलेली आहे, मला फाईट करायचंय. वाह, क्या बात है. आणि तो मजा आहे उभा रे. होऊन जातो आणि डिंग थोडस तरी हल्लेला वाटतो, कारण त्याला वाटतं की अरे हे कसं काय झालं, माझी पोझिशन चांगली होती आणि त्यांनी ड्रॉ नाही घेतली. ह्याच्याकडून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की गुकेश इथे फाईट करायला आलाय, भले पोझिशन चांगली असू दे नसू दे, त्याला फाईट करायचंय. आणि फाईट म्हणजे मराठीत ते भांडायला नाही आलाय, तो ऍक्च्युअल फाईट करायला आलाय. हो, तो युद्ध करायला आलाय. हो, भांडण आपण घरी करतो. हो, ते तर आपलं चालूच असतं नेहमीच. क्वीन साईडला आलेली आहे आणि क्वीन ही इथे बघतीये, इथे बघतीये आणि इथे पण बघतीये. तर रुक तू बघशील अमृता, तर खूपच काळजीपूर्वक गुकेशनी हा रुक आणलाय, कारण त्याला हे दोन्ही रुक इथे वापरायचे आहेत. क्वीन मागे गेलेली आहे आणि क्वीनला अटॅक केलंय. आता परत आपल्याला क्वीन ट्रेड करायचं नाहीये, म्हणून गुकेश क्वीन मागे घेतो आणि तो म्हणतो की मी क्वीनला त्या साईडला घेऊन जाईल. आणि क्वीन पुढे आलेली आहे. डिंग हळूहळू त्याची पोझिशन चांगला करायचा प्रयत्न करतोय. तर गुकेशनी क्वीनला दुसऱ्या साईडला आणलंय आणि पॉनवर अटॅक केलेला आहे. तो पॉनला वाचवणं हे खूप महत्वाचं आहे, म्हणून पॉन पुश केलंय डिंग लिरेननी. आता गुकेशची मूव आहे आणि गुकेशनी क्वीनला साईडला घेतलाय. अमृता, ही पोझिशन अशी खूप अवघड आहे खेळायला, कारण पॉन पुश करणं हे अवघड आहे, प्लेयर्सला मूव फाइंड करणं अवघड आहे. हो, म्हणजे रिस्क घ्यायला गेलं तर मग तुम्ही हारूही शकता, असं आहे. नक्कीच. आता हा रुक पुढे येऊन हा पॉनवर अटॅक करतोय. जर तुम्ही ह्याला असं डिफेंड केलं तर तुमची 7वी रँक थोडीशी वीक होणार, म्हणून गुकेश आत गेला. तो म्हणतोय जर तू मारलं तर मी ह्या पॉनला मारून टाकणार, म्हणून डिंगनी पुढे आणलंय त्याचा रुक. आता हा महत्वाचा मोमेंट, गुकेशनी क्वीनला मागे घेतलं आणि क्वीन ट्रेड साठी आता कसा तयार झाला तो पण? कारण अमृता, जर मारलं तर हा पॉन वीक होणार, म्हणून डिंगला क्वीन साईडला घ्यायची गरज होती, पण त्याने किंग पुढे घेतलंय आणि हा मूव नंतर गुकेशची पोझिशन छान झाली आहे. हे मारलं आणि आता पासर मिळालं ना त्याला, ई पॉन. आता हो, हे खूपच स्ट्रॉंग पॉन झालेलं आहे इथे पुढे चालायला. आणि F5 नंतर हा पॉन सेंटरमध्ये प्रोटेक्टेड पास पॉन झालाय. H4 ही छान मूव केली आहे डिंगनी, कारण जर तो पुढे गेला असता तर G5 नी हे 2 पॉन पुढे झाले असते आणि गुकेशनी पॉन पुश केलेला आहे. मॅग्नसनी नंतर म्हटलं होतं की किंग जर पुढे आणला असता गुकेशनी तर त्याची पोझिशन खूप चांगली झालेली असते, पण आता ह्याचा नंतर गुकेशचा हा पॉन थोडासा वीक झालेला आहे, कारण त्याला दोन्ही रुकची सपोर्ट लागणार आहे. आणि त्याच्यानंतर किंग पुढे आलंय, डिंगचं रुक साईडला घेतलंय पॉनला वाचवायला. आणि आता H5 डिंग लिरेन पॉन पुश करतोय आणि त्याला मारून टाकलं. गुकेशनी टेक्स आणि रुक D5 खेळलेला आहे. आता डिंग लिरेन उभं झाला. 40 मूव संपायला आलेत. ही गुकेशची 40वी मूव आहे. त्यांनी पॉन पुश केलं
आणि आता तो त्याची स्कोर शीट लिहिणार. तो बघतोय की डिंग लिरेनकडे की 40 मूव्ज आलेत की नाही. तो मूव्ज लिहून टाकणार, कारण थोड्या मूव्ह 5 मिनटं जेव्हा तुमच्याकडे असतं तेव्हा तुम्ही लिहायला थांबू शकता इथे, कारण तुम्हाला इन्क्रीमेंट नाही आहेत. आणि आता गुकेश फक्त आठवण करतोय की कोणते मूव्ह झाले होते आणि त्यांनी मूव्ह लिहून टाकलं. मागे चीफ आर्बिटर येऊन बघतोय की गुकेशनी लिहिलं आणि गुकेश निघून गेला, कारण कधी कधी तुम्हाला वॉशरूमला जायचं असतं तर तो निघून गेला. आता डिंगनी पॉनला मारून टाकलं आणि पॉन्स इक्वल आहेत. व्हाईटचं पॉन स्ट्रक्चर भारी आहेत, कारण व्हाईटचे हे 3ही पॉन एकत्र आहेत. ब्लॅकचा पॉन स्ट्रक्चर थोडासा वाकडा तुकडा झालेला आहे, कारण हे सगळे पॉन्स एकटे एकटे उभे आहेत. आणि म्हणून इथे चेक दिलेलं आहे गुकेशनी आणि किंगला साईडला घेतलेलं आहे. आणि डिंग लिरेन परत येतो आणि तो बघणार आहे की कुठे किंगला मी काढू. आणि अमृता ही पोझिशन आता ड्रॉच्या कडे चाललेली आहे, कारण दोन्हीकडे 4-4 पॉन आहे. आणि इथे गुकेशनी किंगला पुढे आणलं. जरी ड्रॉ झाली तरी हे एक चांगलं आहे की गुकेशला एक आत्मविश्वास मिळाला की त्यांनी फाईट करायला घेतलं. हो नक्कीच, कारण ही गेम ॲक्च्युली 20व्या मूवचा जवळ ड्रॉ झालेली असते जर गुकेशनी रिपीट केली असते. आणि आता आपण 43rd मूववर आहे आणि खूप महत्त्वाचं मूव किंगला मागे घेणं जे गुकेशनी केलं आहे. कारण जर तुम्ही किंगला पुढे आणलं असतं अमृता, आणि हा प्रश्न तुझ्यासाठी आहे की मग किंग चेकमेट झालेला असता. आता आपण दाखवूया किंग पुढे आलं आणि डिंग परत चेक देणार की नाही. डिंग पण विचार करतोय की ड्रॉ करायचं आहे नाही करायचं. आणि गुकेश आता ह्या गेमला थोडंसं चालायला लागला आहे हॉलमध्ये, थोडा कम्फर्टेबल झालेला आहे. आता समजा तुम्ही इथे गेले अमृता, 2 मूवमध्ये चेकमेट आहे इथे, एकदमच छान चेकमेट. म्हणून तुम्हाला किंगला घेऊन मागे जावं लागतं आहे. आणि किंगला मागे घेतलं आणि रुक आलं. बघतात का ते एकमेकांकडे, तर बघितलं तर कळेल ड्रॉ करणार आहे तसं वाटतं. हो, चेस हा असं आखो स्पोर्ट आखो आहे. में इशारा होतो तिथे. हो, जिथे ते जास्त बोलत नाही आणि दोघांना ड्रॉ केलेली आहे. आता छान गेम झाली ही ॲक्च्युली. दोन्ही प्लेयरनी ॲक्च्युली थोडं तरी गोष्टी या गेममध्ये दाखवले. फॉर एक्झाम्पल डिंगनी दाखवलं की मी बाबा खूप चांगलं ओपनिंग प्रिपरेशन करू शकतो, आणि गुकेशनी दाखवलं की तुझं कितीही ओपनिंग प्रिपरेशन असू दे, मी फाईट करणार आहे. तर तुम्ही बघणार की पीसेस परत मांडायला लावलेत. हे चेसचा नियम असतो की गेम संपल्यावर पीसेस परत लावून टाकायचे, तरी नेक्स्ट गेमसाठी तुम्ही तयार होत आहात. आणि गुकेश स्कोर शीटला घेतो. आता तो नमस्कार करणार बोर्डाला. केलेलं आहे त्यांनी स्कोर शीटला. पहिला फोल्ड, दुसरा फोल्ड. आता ओपोनंटचे पण पीसेस ॲडजस्ट करतोय तो. अमृता, कसं वाटलं हे तुला गेम? खूप छान ॲक्च्युली. म्हणजे मला ॲटिट्यूड खूप आवडला की त्यांनी फाईट केलं जरी ड्रॉ असेल. आणि प्लस थोडासा स्लाईट रिस्कमध्ये पण जाऊ शकला असता, तरीही त्यांनी तो डिसिजन केला. आणि हा आत्मविश्वास पुढच्या गेम्समध्ये त्याला खूप कामाला येणार आहे. तो वेल डन गुकेश. This December, the world's top chess minds clash in the heart of New York City at the FIDE World Rapid and Blitz Championship. Witness world #1 Magnus Carlsen and other stars from across the globe. Rapid and Blitz, chess in its most thrilling form, unpredictable and unforgettable. Fast moves, tactics and blunders, and moments that will keep you on the edge of your seat. Witness the pinnacle of chess excitement. Get your tickets now at worldrapidandblitz.fide.com.